हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पहा, इंग्रजी बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका क्रमांक 204 आपण नियमित मुलांना प्रश्नपत्रिका आणि त्याचं सोल्युशन देत असतो. यामध्ये काही खास मुलांसाठी किंवा काही सेपरेट मुलांसाठी अशा या प्रश्नपत्रिका आणि त्याचं संपूर्ण प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन या स्वरूपामध्ये एक आपण मालिका तयार करतो. या मालिकेमधील इयत्ता 3री प्रश्नपत्रिका क्रमांक 204 इंग्रजी बुद्धिमत्ता या पेपरचं प्रश्न टू प्रश्न सोल्युशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे. याच्यामध्ये पहिले 25 प्रश्न इंग्रजीवरती असतात. आता आपण हे पाहूया. पहा, इंग्रजी गुण 50. पहिला प्रश्न, खालीलपैकी कॅपिटल अक्षराने सुरू होणारा शब्द कोणता? आता याच्यामध्ये कॅपिटल अक्षराने सुरू होणारा शब्द कोणता? आता ई वाई, कॅपिटल ई कॅपिटलने सुरुवात झालेला आहे का? नाही. मॅट मधला एम कॅपिटल आहे का? नाही. डक मधला डी कॅपिटल आहे का? नाही. बॅट मधला बी कॅपिटल आहे का? आहे का? उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा, बिग चा विरुद्धार्थी शब्द. 3रीला हे मराठीमधून असतं, 4थीला 5वीला मात्र हे मराठीमध्ये येते. हे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड असं सांगितलं. बिगच्या विरुद्ध, बिग म्हणजे त्याच्या विरुद्ध काय होईल? बिगच्या विरुद्ध फॅट, फॅट म्हणजे झाड, स्मॉल म्हणजे लहान, टॉल म्हणजे उंच, ओल्ड म्हणजे म्हातारा. टॉल बिगच्या विरुद्ध स्मॉल होईल, बिगच्या विरुद्ध स्मॉल, बिगच्या विरुद्ध शॉर्ट देखील येतं. ओके, बिग शॉर्ट असं येऊ शकतं, बिग स्मॉल. पुढील प्रश्न पहा, पुढील पर्यायातील यमक असणारा पर्याय. बॅट, यमक त्याला मिळणार. बॅट, कॅट, मॅट, फॅट, सॅट, रॅट अशा पद्धतीने. बॅट कॅट जुळत आहे. सन, बॅटला सन नाही जुळत, बॅटला रन नाही जुळत, बॅटला बार नाही जुळत. म्हणजे इथं उच्चार सारखे असणार आहे. शेवट रायमिंग वर्ड म्हणजे शेवट सारखा होतो. पुढे प्रश्न पहा, रिकाम्या जागी अक्षर शोधा. आता इथे एबीसीडी फक्त पाठ असले पाहिजे. पी क्यू आर एस टी म्हणजे पी क्यू आर च्या नंतर काय येतं? यस येतं. पर्याय क्रमांक 4 येतं. सोबत दिलेल्या चित्रातील प्राण्याचे नाव काय? हा कोणता प्राणी आहे? प्राण्याचं नाव सोपं आहे. काय? फॉक्स आहे का? फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. टायगर म्हणजे वाघ, डॉंकी म्हणजे गाढव, डिअर म्हणजे हरी. मग हे काय आहे? टायगर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे, खालीलपैकी कोणते फळ आहे? फळ. आता फळ वेगळं म्हणजे फ्रुट्स, भाज्या वेगळ्या, पालेभाज्या वेगळ्या. हे आपल्याला सगळं मराठीमध्ये सांगता येत, तसं इंग्रजीमध्ये. ब्रिंजल फ्रूट आहे, पण ते खाण्याचं फ्रुट्स नाही, ते व्हेजिटेबल, फ्रूट व्हेजिटेबल आहे. ब्रिंजल म्हणजे वांग, याची फळभाजी आपण मराठीमध्ये. बनाना फ्रूट आहे, खातो आपण सोलून, पील करतो आणि खातो. रोज, गुलाब फळ आहे का? नाही. फ्लावर म्हणजे फूल, फळ आहे का? नाही. मग यातलं फ्रुट्स कोणतं आहे? फळ कोणतं आहे? बनाना. आठवड्यातील 4था वार कोणता? पहा, आठवड्यातील 4था वार. आता आठवड्याचे वार सुरू होतात हे सोमवार पासून नाही चालू होत. आपण पहा, मराठीमध्ये आपण सुरुवात करतो सोमवार पासून, पण इंग्रजीमध्ये सुरुवात होते संडे. संडे म्हणजे रविवार, संडे म्हणजे रविवार. मंडे हे डे पाठ असले पाहिजे, याच्यावर कमीत कमी एक प्रश्न येतो. मंडे म्हणजे सोमवार, संडे, मंडे. ट्यूसडे, ट्यूसडे म्हणजे मंगळवार. थर्सडे, संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे. वेन्सडे म्हणजे बुधवार.
थर्सडे म्हणजे गुरुवार. आपल्याला काय प्रश्न आहे? चौथा वार. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वार कोणता येणार आहे? वेन्सडे. पर्याय क्रमांक 1 येणार आहे थर्सडे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे. उत्तर पर्याय क्रमांक 2 पाहिजे. जर सोमवार धरला तर होतं, पण आपण संडे पासून सुरुवात करतो. तर उत्तर हे आठवड्याचा चौथा वार वेन्सडे. थर्सडे नाही, वेन्सडे. पर्याय क्रमांक 1 पाहिजे. चला पुढे. या बाणाची दिशा कोणती आहे? आता या बाणाची दिशा कोणती आहे पहा. खाली, खालची दिशा म्हणजे डाव, वर म्हणजे उजवीकडं राईट, डावीकडे लेफ्ट. आपली उजवी ती उजवी. मी याची कोणती दिशा आहे? खाली. खाली म्हणजे काय होणार आहे? डाव. वरती असते तर उजव्या बाजूला असते तर राईट, डाव्या बाजूला असते तर लेफ्ट. ओके. चला पुढील प्रश्न पहा. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर या वाक्यातील विरामचिन्ह सांगा. याच्यामध्ये प्रश्न आहे का? नाही. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर म्हणजे किती सुंदर फुल आहे. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे? एक्सक्लेमेशन मार्क. हे चिन्ह एक्सक्लेमेशन. क्वेश्चन असतं तर क्वेश्चन प्रश्नचिन्ह माहिती आहे तुम्हाला. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम माहिती आहे. कॉमा म्हणजे स्वल्पविराम माहिती आहे. आणि इथं एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. ओके. चला पुढील प्रश्न पहा. खालीपैकी चुकीचा पर्याय. अ मँगो. मँगो म्हणजे काय? आंबा. द मॅन माणूस. अँड ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री. ऍपल सफरचंद. मी याच्यावरून काय तुम्हाला काढायचं होतं? ही फ्रुट्स आहेत आणि हा माणूस आहे, त्यामुळे उत्तर येईल द मँगो. अ मँगो, अँड ऑरेंज, अँड ऍपल. तर हे पाहिजे. तर आपल्याला इथं काय पाहिजे होतं? तर इथं हे फळांची नावं आहे म्हणून माणूस वेगळं निघेल. आणि दुसरं अँड आर्टिकल अ मँगो, अ मॅन, अ मॅन पाहिजे होतं. द मॅन. ओके. तर या ठिकाणी एकमेव वस्तू असेल तर द वापरलं जातं. सन एकमेव आहे, द सन. द हिमालय एकमेव हिमालय आहे, एकमेव गुण आहे, तेव्हा द वापरलं जातं एकमेव वस्तूला. तुझं नाव गोपाल असेल, द गोपाल, अगोपाल. तसं इथं मॅन म्हणजे माणूस, अ मॅन. त्यामुळे इथं आर्टिकल पाहिजे होतं, इथं अ मॅन पाहिजे होतं. किंवा या ठिकाणी दुसरं की हे बाकीचे फ्रुट्स आहेत. पुढं प्रश्न 11 पहा. एका हाताला किती फिंगर्स आहेत? एका हाताला किती? 1 2 3 4 5. 5 फिंगर्स आहेत. वर्ष पर्याय क्रमांक 3. फिंगर म्हणजे बोट. पुढील पैकी गटात नसणारा पर्याय ओळखा. पहिला डी. हा कॅपिटल डी आहे, हा स्मॉल डी. बरोबर आहे. हा कॅपिटल बी, हा स्मॉल बी. बरोबर आहे. हा कॅपिटल क्यू, हा स्मॉल क्यू. हे चुकीचं आहे. इथं पी दिलेला आहे, पी काढलेला आहे म्हणजे चुकीचं आहे. हा कॅपिटल आर, हा स्मॉल आर. बरोबर आहे. त्या उत्तरीय पर्याय क्रमांक 3. चला पुढे. गुड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? गुडच्या विरुद्ध अपोजिट वर्ड. गुडच्या विरुद्ध बॅड. गुडच्या विरुद्ध बॅड. हॅपीच्या विरुद्ध सॅड, दुःखी. ओके. पुढील प्रश्न पहा. पानांचा रंग कोणता असतो? सर्वसाधारण झाड. मग आमच्याकडे काही झाडं आहेत त्यांच्या पानांचा कलर रेड आहे. आंब्याला सुरुवातीला येताना पानं रेड येतात. मग सर्वसाधारणपणे 90% 99% झाडांच्या पानांचा रंग कोणता असतो? हिरवा. हिरवा म्हणजे ग्रीन. तर उत्तर पर्याय क्रमांक. काही पानाचा रेड पण असतो, काही पानं ब्लॅक पण असतात, ब्ल्यू पण असू शकतात.
शेजारी बाण कोणती दिशा दाखवतात? हा कोणता हात आहे? उजवा. ही उजवीकडे, उजव्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? राईट. ओके, अगदी सोपं आहे. जसे ड्रायव्हर, बस हे स्पेलिंग वाचता आली पाहिजे. प्रयत्न करा येतं वाचायला. ड्रायव्हर बस, काय संबंध? ड्रायव्हर बस चालवतो. मी काय? कॅशियर, कॅशियर बँकेमध्ये नोटा मोजतो ना, तो कॅशियर. तो काय कुठं असतो? तो कॅशियर कुठं असतो? गार्डन मध्ये, बागेमध्ये, हॉस्पिटलमध्ये कॅशियर असतो, बँक मध्ये, फार्म म्हणजे शेतामध्ये तर कॅशियर असतो, प्रत्येक बँकेमध्ये. हॉस्पिटलमध्ये बी आता लागतात, परंतु आता एवढ्या खूप मल्टीनॅशनल हॉस्पिटल. पुढे गटातील वेगळा शब्द ओळखा, स्पॅरो, स्पॅरोमेट. हे शब्द वाचायचे. स्पॅरो म्हणजे चिमणी, पिकॉक मोर, पॅरॉट पोपट, स्नेक SNAKE. ओके, SNAKE स्नेक. स्नेक म्हणजे साप, यातला वेगळा करतो. स्पॅरो काय? चिमणी. चिमणी म्हणजे काय? पक्षी आहे. पिकॉक म्हणजे मोर, हा काय आहे? पक्षीच आहे. पॅरॉट म्हणजे पोपट, हा देखील काय? पक्षी आहे. आणि साप हा पक्षी नाही, त्यावर वेगळा येणार आहे स्नेक. पुढील प्रश्न पहा. मार्च, एप्रिल, जून याची स्पेलिंग आपली पाठ पाहिजे तर का? मार्च, एप्रिल, जून, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. काय केले तर? मार्च नंतर एक महिना सोडला एप्रिल, मार्च नंतर एप्रिल, मे सोडला जून, मार्च, एप्रिल, मे पाहिजे का? मे इथे काढलेला. ओके ओके ओके. प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा, इथे डॅश दिलेला आहे, आपल्याला ते डॅश दिसलेलं नाही. ते डॅश अशा पद्धतीने द्यायला नव्हतं पाहिजे होतं. हे कशा पद्धतीने द्यायला पाहिजे होतं? एप्रिल डॉट 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 डॉट. आता इथे तुम्हाला कळेल. मार्च, एप्रिल, मे, जून. म्हणजे इथं महिने आहेत ओळीनं, म्हणजे कोणता येणारे महिना? मे येणार आहे. ओके, बाण कोणती दिशा दर्शवतो? पहा, प्रत्येक पेपरला एक प्रश्न आहे कंपल्सरी. ही कोणती दिशा आहे? उजवीकडे. ही डावी, ही अप आणि डाऊन. मग इथे उजवीकडे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? राईट. उत्तरे राईट. तर पाय या ठिकाणी घड्याळामध्ये किती वाजलेले? आपल्याला पहिल्यांदा मराठीमध्ये सांगा किती वाजलेले आहेत. तास काटा 4च्या पुढे, मिनिट काटा 3 वर आहे, म्हणजे याला काय म्हणतो? 4:15. 4:15. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? आपल्या गणिताच्या भाषेमध्ये, व्यवहारामध्ये त्याला म्हणतात 4:15. 4:15. आता या 4:15 म्हणजे 4:15. आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात पहा, याला म्हणतात फुल. याचे 2 भाग केले, त्याला म्हणतात हाफ. हाफ. आणि याचे 4 भाग केले तर एका भागाला म्हणतात क्वार्टर. काय म्हणतात? क्वार्टर. क्वार्टर. मग इथं 4 वाजून आणि क्वार्टर झाले. मग क्वार्टर पास्ट 4 त्याला म्हणतात. पास्ट म्हणजे 4 नंतर, 4च्या नंतर क्वार्टर भाग, म्हणजे 4:15. म्हणजे क्वार्टर पास्ट 4 म्हणजे 4:15 झालेले. ओके, क्वार्टर टू 4चा अर्थ काय होतो? की 4 वाजायला 15 मिनिटं कमी, क्वार्टर टू 4. आणि क्वार्टर पास्ट 4 म्हणजे 4:15. हाफ पास्ट म्हणजे 3 वाजून अर्धा तास, म्हणजे 3:30. चला पुढील प्रश्न पहा. चूज द अपोजिट वर्ड फॉर द अंडरलाईन वर्ड. अपोजिट वर्ड पाहिजे याचा टॉल. आय सॉ अ टॉल ट्री. टॉलच्या अपोजिट असे इंग्रजीमध्ये प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजे. मराठीमध्ये अपेक्षा ठेवायची नाही. ओके,
तर आय सॉ टॉल, टॉल ट्री, टॉल म्हणजे उंच, उंच ट्री, त्याच्या विरुद्ध स्मॉल ट्री, स्मॉल, स्मॉल म्हणजे लहान, आणि शॉर्ट, पहा आता पहा स्मॉल आणि शॉर्ट याच्यामध्ये थोडासा फरक आहे, नीट बारीक आहे, स्मॉल आहे, बिग आहे, शॉर्ट आहे, टॉल आहे, डॉलर आहे. तर इथं टॉलच्या विरुद्ध होतो शॉर्ट. मागाशी आपल्याला त्या पद्धतीत आला होता टॉल, तेव्हा शॉर्ट नव्हता, तर तेव्हा स्मॉल, त्यामुळे पर्यायी पद्धत वापरायची या ठिकाणी. तेव्हा टॉलच्या विरुद्ध बिग असणार नाही, टॉलच्या विरुद्ध टॉलर असणार नाही, राहिला स्मॉल आणि शॉर्ट. आता स्मॉल म्हणजे लहान आणि शॉर्ट म्हणजे बुटका. या ठिकाणी पाप शॉर्ट पॅन्ट, फुल पॅन्ट, फुल पॅन्ट म्हणजे फुल पॅन्ट, आणि शॉर्ट पॅन्ट म्हणजे बारकी लहान, तशा पद्धतीने. तर इथं टॉलच्या विरुद्ध काही शॉर्ट, स्मॉल नाही, हे पर्याय म्हणून बाकी सगळे पर्याय वाचायचे. त्याला पुढे नेम ऑफ द व्हेजिटेबल, हे कोणतं व्हेजिटेबल आहे, याचं नाव काय, कुकुंबर, लेडी फिंगर, ब्रिंजल, कॅबेज. कुकुंबर म्हणजे काय, भोपळा. लेडी फिंगर म्हणजे काय, लेडी फिंगर भेंडी. ब्रिंजल म्हणजे वांगी, कॅबेज म्हणजे कोबी. काय आहे वांगी, तरी ब्रिंजल. ओके, चला पुढील प्रश्न पहा. रेकॉग्नाइज द फॉलोइंग शेप, हा फॉलोइंग शेप आहे तो ओळखायचा. रेकॉग्नाइज म्हणजे ओळख. शेप हा कोणता शेप आहे, वर्तुळ, इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, सर्कल. आता हे जे सगळे शेप पहा, पहिला आहे कोण, या ठिकाणी असा असू शकेल कोण, किंवा असा असतो. विदूषकाची टोपी अशी असते, आईस्क्रीमचा कोण असं असतो, ते उलटच होते. या ठिकाणी अंडा, सर्कल, हे सर्कल आहे. आणि क्यूब, क्यूब म्हणजे क्यूब, आपण खेळताना लोकांना वापरतो त्याला. हे कोणता आहे, सर्कल आहे. पुढील प्रश्न पहा. इफ हेअर ब्लॅक देन टीथ, हेअर म्हणजे काय, केस. केस कशी असतात, ब्लॅक म्हणजे कलर आहे, हेअरचा कलर ब्लॅक. मग सर तुमची वाईट आहे की केस, माझे 99% कसे असतात, हेअर म्हणलं की ब्लॅक असतात. टीथ, दात कसे, पिवळे. तुझे पिवळे मी सगळ्यांचे पिवळे आहेत का, टीथ सगळ्यांचे कसे असतात, पांढरे असतात म्हणजे व्हाईट. पुढे सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्च्युअल फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. मीना डज नॉट ईट व्हेजिटेबल. आता इथं डज नॉट, याचं काय करायचं आपल्याला, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म. कॉन्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे काय करायचं आहे, संक्षिप्त रूप. संक्षिप्त रूपामध्ये त्याचं करायचं आहे डज नॉट. याचं शॉर्ट मध्ये डझंट लिहितात. हे डझंट कसं लिहितात, डझंट म्हणजे याचा वाचताना डझंट मिळतो, फोटो म्हणलं तर डझ नॉट. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. इथं अंडरलाईन करायचे राहील. चला, समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. समसंबंध, बल, प्रकाश. काय संबंध आहे रे, बल, बल प्रकाश देतो. तसा रेडिओ काय देतो, रेडिओ काय देतो तुम्हाला, प्रकाश देतो. रेडिओ काय देतो, लाईट देतो. रेडिओ घराला जाता रेडिओ कुठं ऐकायला येत नाही सहसा. रेडिओ, बल्ब आपण लाईट लावतो, बल्ब बटन चालू केल्याबरोबर बल्ब उजेड बाहेर पडतो, प्रकाश मिळतो. रेडिओचं चालू केल्याबरोबर काय येतो, त्यातनं ध्वनी येतो तुम्हाला की आकाशवाणी, आकाशवाणी येतो. रेडिओ म्हणजे दुसरं काय नाव आहे, आकाशवाणी. पण टीव्ही वेगळा आहे, त्याच्यामध्ये दिसतं पण आणि ऐकता पण येतं, बघायला पण येतं, दोन्ही होतं. याच्यामधनं आकाशवाणी, रेडिओमधलं फक्त आपल्याला आकाशवाणी म्हणजे आकाशवाणी केंद्र असतात ते लागतात. ध्वनी म्हणजे आवाज, चित्र, या ठिकाणी आपल्याला आकाशवाणी. 12, 7, 8 प्रश्नाचे 27 प्रश्न.
12ला 60, तर 8ला प्रश्नचिन्ह. आता काय संख्या जोडता येईल याची? 5 पट आहे. 8ची 5 पट केली तर काय होईल? 40. आहे का पर्यायामध्ये 40? पण असं समज जुळेल असं काही नाही. आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिजे, वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागतो. पुढील प्रश्न पहा. खालील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? आता पाण्यातील प्रतिबिंब आकृती आहे, पहा चौकोन आहे, याचं पाण्यामध्ये चौकोनाचं असा खाली येतं. ओके, सवय याचा हा गोल वरती आहे, हा गोल खाली, याला खाली अशी रेष आहे, याला अशी खालून वर रेष. ओके, एक 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 सराव. वरचे 2 हात आहे, वरती खाली लिहून घ्यायचे 2 हात, नंतर 2 पाय आहे, याची खाली इथं आडवी रेष आहे, इथे आडवी रेष आहे. पहा बरं कोणता पर्याय? पर्यायकट पद्धत वापरायची या पद्धतीने. वरचं डोकं खाली खाली होईल, त्याच्यावर पर्याय कोणते कट होईल? पहिला 3रा पर्याय कट होईल, जसं तसं डोके. राहिला 2रा 4था, त्यात खाली डोकं नाही, बाण नाही, म्हणून हा पर्याय कट होईल. तर काय नाही, पर्याय क्रमांक 4. म्हणजे ही सवय आपल्याला लावायची आहे, या पद्धतीने आकृती पूर्ण करायची. आता या ठिकाणी खाली कोणत्या पर्यायातून महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा ही आकृती योग्य ठरते? महाराष्ट्र राज्य आणि सोलापूर जिल्हा याची वेल आकृती म्हणतात, वेल आकृती. आता काय आहे महाराष्ट्र राज्य? महाराष्ट्र हे आपलं राज्य, महाराष्ट्र हे आपलं राज्य, आणि हे सोलापूर काय आहे? महाराष्ट्र राज्यातला जिल्हा. अनेक जिल्ह्यांचा मिळून महाराष्ट्र राज्य तयार झालं. ती जर गोलामध्ये काढली तर हे महाराष्ट्र राज्य आणि हा सोलापूर. हे महाराष्ट्र राज्य आहे, हे सोलापूर आहे. सोलापूर यासारखे अनेक जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये, हे अनेक जिल्हे इकडे दाखवू शकतो. अनेक जिल्ह्याचं मिळून महाराष्ट्र राज्य तयार झालेले. महाराष्ट्र राज्यामध्ये सोलापूर सारखे अनेक जिल्हे, सोलापूर सारख्या अनेक जिल्ह्याचं मिळून महाराष्ट्र राज्य तयार, ही गोलामध्ये तयार झाली. मग ही जर आपण गोलामध्ये अशी आहे रचना नाही, त्रिकोणामध्ये. त्रिकोण म्हणजे या बाहेरचा त्रिकोण म्हणजे महाराष्ट्र राज्य, आतला त्रिकोण म्हणजे सोलापूर. उत्तर पर्याय क्रमांक 1. गोलामध्ये असते ते एखादी कोण पाहिजे, हे वेगळं महाराष्ट्र राज्य वेगळं, सोलापूर जिल्हा वेगळा नाही. आता एकच वेगळं होईल बा, महाराष्ट्र राज्य आणि इथं कर्नाटक मधला एखादा जिल्हा असेल. महाराष्ट्र राज्याचा आणि कन्याकुमारीचा काय संबंध आहे? महाराष्ट्र राज्य वेगळं, कन्याकुमारी वेगळं असं. ओके, तर पुढील प्रश्न. जन्मवार बुधवार असलेली कविता ही सवितापेक्षा 365 दिवसांनी मोठी, तर सविताचा जन्मवार कोणता? जन्मवार बुधवार असलेली कविता, कविता हिचा जन्मवार आहे बुधवार. जन्मवार बुधवार, जन्मवार बुधवार असलेली कविता सवितापेक्षा 365 दिवसांनी मोठी. ही 365 दिवसांनी मोठी आहे. आणि सविता ही लहान आहे. ही सविता कशी आहे? लहान आहे. किती दिवसांनी? 365 दिवसांनी. म्हणजे कोण जन्मली? कविता जन्मली. लहान असताना सविता नंतर जन्मली म्हणून ती लहान. मग आता उदाहरणार्थ तिथं घेतला की कविताचा जन्म 1 जानेवारी 2001 रोजी झाला. मग त्यानंतर 365 दिवसानंतर म्हणजे सविता जन्म झाला. मग हिची जन्मतारीख किती असेल? 1 जानेवारी 2002. तर याच्यापेक्षा 365 दिवस लहान आहे. 365 दिवसांचा जन्म झाला.
म्हणजे 365 दिवसाचा फरक आहे. म्हणजे कविताच्या नंतर सविता 365 दिवसांनी जन्म झाला. म्हणजे जर या 365 दिवसाची आठवणी केली तर 7×5=35, एक राहिला 7×2=14, एक दिवस बाकी राहिला आणि एवढे आठवडे तयार झाले. याचा अर्थ काय? कवितापेक्षा सविता 52 आठवडे एका दिवसाने लहान. 52 आठवडे म्हणजे तोच वाढले, एक दिवस पुढे झाले. म्हणजे जानेवारी 2002 ला कोणता वाढले? बुधवारपासून एक दिवस पुढे गुरुवार. तर काय येणार आहे? गुरुवार. तीनशे 65 दिवस म्हणजे एक वर्ष. त्याच्या आठवडे केले तर 52 आठवडे म्हणतात. तर एक दिवस शिल्लक म्हणजे एक दिवस पुढे जायचं. 1 जानेवारी 2001 ला बुधवार असेल तर 1 जानेवारी 2002 ला गुरुवार. ओके, पुढे खाली त्या गटाशी जुळणारे पद होता. 6×36, 6×36 काय आहे? हा 6चा वर्ग आहे. 4×16 काय आहे? 4चा वर्ग 16 आहे. 3×9, 3चा वर्ग 9 आहे. आणि मग 11ला 121, 11चा वर्ग 121 आहे. मग कोणत्या संख्येचा वर्ग पुढे गेलाय? पावर 11चा वर्ग 111 बरोबर आहे का? नाही. 5चा वर्ग 35 आहे का? नाही. 10चा वर्ग 90 आहे का? नाही. 7चा वर्ग 49. इथं 11चा वर्ग 121 पाहिजे, 5चा वर्ग 25 पाहिजे, 10चा वर्ग 100 पाहिजे, 7चा वर्ग 49 बरोबर. पुढील गटाशी जुळणाऱ्या आकृती. गट कसा झालेला आहे पहा. त्रिकोण, चौकोन, पंचकोन म्हणजे काय? त्रिकोण म्हणजे 3 रेषा, 4 रेषा, 5 रेषा म्हणजे आता 6 रेषाचा षटकोन. कुठे आहे षटकोन? पहिला, दुसरा कट होईल. आता हे राहिला तिसरा, चौथा. मग तिसरा लिहायचा का चौथा लिहायचा? मग काय फरक आहे त्यांच्यामध्ये? त्याच्यामध्ये रंगवलेले हा कोड आहे. मग आपल्याला कसं काय हे रंगवलेले आहे? उत्तर हे पर्याय क्रमांक 3, रंगवलेला षटकोन. पुढील प्रश्न पहा. गटाशी जुळणारे पद. चाक, बांगडी, नाणी. चाक, प्रश्न क्रमांक 33. बांगडी आणि नाणी यांचा संबंध काय? चाकाचा आकार कसा असतो? गोल. बांगडीचा आकार गोल. नाण्याचा आकार गोल. मग असा गोल पुस्तकाचा आकार आयताकृती चालेल का? नाही. सामोस्याचा आकार त्रिकोणी चालेल का? नाही. टेबलचा आकार असा चालेल का? नाही. ताट, ताट आपलं जेवायचं ताट गोल. तर उत्तरित पर्याय क्रमांक 4. काय झालं इथं? उलट परत झालं, बदल नाही. थोडस हलवाली केली त्याच्यामध्ये 33वा प्रश्न पर्याय चेंज झाले. ते खाली घ्यावं लागेल. ओके, चला पुढील प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अंक पहा. काय आहे पहा? एक कोड पहा. 5, 3, 16, 9, 1, 20, 5, 9 प्रश्नचिन्ह. काय होईल ते पहा. 5 आणि 3 8, 8ची दुप्पट 16, 9 ने 10, 10ची दुप्पट 20, 9 5 14, 14ची दुप्पट 28. आडवी संख्येची बेरजेची दुप्पट आहे. 9 5 14ची दुप्पट 28. पर्याय क्रमांक 3. सोबतच्या मेन आकृतीमध्ये फक्त त्रिकोणात व फक्त वर्तुळात असलेल्या संख्येची बेरीज किती? बघा, फक्त प्रश्न काय आहे मला ते सांगायचं आहे. फक्त त्रिकोणात, फक्त त्रिकोणात
फक्त वर्तुळ, फक्त वर्तुळ असणाऱ्या अंकांची बेरीज, फक्त त्रिकोणात फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज. आता मला सांगितलं ते वरती कमी, फक्त त्रिकोणात अंक कोणता आहे? फक्त त्रिकोणात. त्रिकोणात कोणते आहे? 2, 4, 7 हे त्रिकोणात, पण फक्त त्रिकोणात, दुसऱ्या कशात नाही. फक्त त्रिकोणात अंक कोणता आहे? 6. हा फक्त आणि फक्त त्रिकोणात. 2 त्रिकोणात आहे आणि वर्तुळात. 4 त्रिकोणात आहे, वर्तुळात आहे, आयतात आहे. आणि पुन्हा काय म्हणजे फक्त वर्तुळात, फक्त वर्तुळात अंक कोणता आहे? 6. फक्त वर्तुळात 6. वर्तुळात असणारे अंक कोणते? 2 पण वर्तुळात आहे, 4 पण आहे, 6. 2 हा वर्तुळात आणि त्रिकोणात आहे, 4 हा वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, आयतात आहे, आणि 6 फक्त वर्तुळात. आपल्याला काय विचारले? फक्त त्रिकोणात 6, फक्त वर्तुळात 6. यांची बेरीज, यांची बेरीज 3, 7, 6, 13. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न पहा. गटाशी जोडणारे पद पर्यायातून निवडा. गटात जोडणारे पद पहा. मोसंबी, लिंबू, संत्री, द्राक्षे. काय ते? मोसंबी, लिंबू, संत्री, द्राक्षे कसले? फळ आहे, फळ. मग आता याच्यामध्ये चिंच फळ, झेंडू काय? फुल आहे. स्वस्तिक, असं स्वस्तिक असतं. हे काय? फळ आहे, फुल आहे, काय? काय? मोगरा काय? फुल आहे. मोगरा फुल आहे, झेंडू फुल आहे, आणि चिंच काय? फळ आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? चिंच. ओके. त्याला पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी पहा. 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5, 9, 3, 4 प्रश्नाचे काय संबंध येणार आहे बघा बरं. उभा आडवा काय येतो का? डोकं चाललं पाहिजे. 1, 2, 3 याची बेरीज 1 आणि 2 बेरीज, 4 आणि 5 याची बेरीज 9, 3 आणि 4 याची बेरीज 7. तर उत्तर काय येणार आहे? 7. पुढे पहा. 33 ला 66 तर 88 ला किती? 33 ला 66 काय झालं हो इथं? 88 दुप्पट झाले. 33 ची दुप्पट 66. दुप्पट म्हणजे गुणिले 2. 33 ला 2 ने गुणिले 66. 88 ला गुणिले 2 करा, दुप्पट करा 88 ची. 88 दुप्पट काय? 82, 16, 6 चले 82, 16 ने 17, 176 आहे का? आहे. एखादा मिळेल सर 33 मध्ये 33 मिळवले, याच्यात अधिक 33 केले, 88 मध्ये पण अधिक 33 केले, आहे का उत्तर? 88 अधिक 33 111 आहे. याची बेरीज केली 111 आहे का पर्यायामध्ये? नाही. तर उत्तर काय येणार आहे? 176. एका सांकेतिक भाषेत 92 ला 7, 92 बरोबर 7, 39. सांकेतिक भाषा बऱ्याच ठिकाणी वापरलेली असते. 10 ला 1 म्हणतात, 43 ला 1 म्हणतात, तर 54 ला किती? काय संबंध याचा बघा बरं. तर 9 2 गेले 7 आहे, 1 0 गेला 1 आहे, 4 3 गेले 1 आहे, 5 4 गेला 1 आहे. उत्तर काय येणार आहे? 1. तुम्हाला कसं 1 0 गेले 1, 10 ला पण 1 म्हणतात, 43 ला 1 म्हणतात, 54 ला 1 म्हणतात. ही सांकेतिक भाषा आहे, सांकेतिक भाषा. पुढे आपण त्याचा क्रम लक्षात घ्या. काय झालेलं आहे ते पहा. हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण फिरला या पद्धतीने, म्हणजे हा कोण कसा फिरला? हा घड्याळाच्या या दिशेने 90 अंशात फिरला. म्हणजे खाली जी आडवी रेषा होती, खाली आडवी रेषा होती ती काय झाली?
नंतर पुढं हा त्रिकोण या पद्धतीचा म्हणजे आडवी रेषा खाली होती ती उभी झाली म्हणजे का याच्यामध्ये दाखवतो. पहिल्या आकृतीमध्ये आडवी रेषा येत आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये येते आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये ती येत आहे, चौथ्या आकृतीमध्ये उभी रेषा कुठं असणार येते. म्हणजे कशी येईल आकृती या पद्धतीने यायला पाहिजे. कुठल्या पर्यायामध्ये पाहावं, कोणता पर्याय आहे असा सांगा पर्याय क्रमांक 3. ओके, एवढं बारकाईने आपली नजर पाहिजे. आपल्याला 4 दिलेले त्यांनी 4 ला पर्याय क्रमांक 3 घ्यायला पाहिजे. ओके, पर्याय क्रमांक 3 आपण करूया. पुढील प्रश्न पहा. पहिल्या व दुसऱ्या पदाचा जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. तो प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य शब्द पहा. मादी न काय याचा संबंध विरुद्ध लिंगी. त्याला काय म्हणतात विरुद्ध लिंगी. म्हणजे मादी स्त्रीलिंग आहे, नर पुल्लिंग आहे. गोपी स्त्रीलिंगी गोपी आहे, पुल्लिंगी काय म्हणतात त्याला गोप. त्याला काय म्हणतात गोप. गोकुळामध्ये होते ना माणसं, जे पुरुष होते त्यांना गोप म्हणायचे, ज्या स्त्रिया होते त्यांना गोपी म्हणायचे. तरी जसे पटपट चाल कसं चालतात पटपट. चालण्याचं विशेषण काय क्रिया, चालणं या क्रियाबद्दलचं विशेषण काय पटपट. मग सटकन काय सटकन धावणे, सटकन धावला, सटकन निसटणे, सटकन चावणे, सटकन पडणे. काय झाला तुम्ही सटकन चावणे, सटकन निसटणे, सटकन सटकला, सटकणे पडली, सटकन पडला, चटकन पटपट चालणे, सटकन घसरणे, सटकन चावणे नाही, कचकन चावणे नाही, सटकन. इथं काय पाहिजे सटकन पडणे, सटकन निसटला. कसा निसटला सटकन निसटला, निसटली, सटकन निसटली. विधारलं होतं आपल्याला पोराने सटकन निसटला. ओके, पुढे जर 17ला 71 43वा प्रश्न आहे. 17ला 71 म्हणजे काय झालं याच्यामध्ये तर 35ला काय या अंकांची आदला बदल. पहिला आहे तो शेवटला गेला आणि शेवटचा आहे तो पहिला. अंकाच्या आदला बदल केला, पहिला आहे तो शेवटला आणि शेवटला आहे तो पहिला. उत्तर काय येणार आहे 53. आहे का पर्यायामध्ये 53 आहे. काय ते उत्तर 53 पाहिजे. इथं पहा थोडस ओके आदल्या बदल केलेली आहे त्यांची. पुढे पहा काय झेंड्याचं, या झेंड्याचं हे काय आहे प्रश्न क्रमांक किती आहे हा 44. आपण याच्यामध्ये अभ्यास करतो ते काय याच आरसा. याचा आरशातलं प्रतिबिंब काय होईल, याचा आरशातलं प्रतिबिंब बाजूला कोणत्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 2 4 2 पर्याय क्रमांक
थोड्याशा चुका आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, या तयार करताना झाले किंवा याच्यामध्ये जात असते, पेपरमध्ये असते. ओके, त्याला खाली पुस्तकासाठी अंकासाठी चिन्ह दिलेले आहे. कोणत्या अंकासाठी कोणतं चिन्ह याचं निरीक्षण करा. 1 ला त्रिकोण आहे, 2 ला चौकोन आहे, 3 ला आयत आहे, 4 ला गोल आहे, 5 ला चंद्र आहे, 6 ला चौकोनात त्रिकोण आहे, 7 ला फुलं आहे, 8 ला गोलात अधिकची चिन्ह आहे, 9 ला त्रिकोणात उभी रेषे, 10 ला सूर्य. मी इथं काय प्रश्न आहे पहा, 10 प्रश्न कोणता आहे, डी गुणिले डी गुणिले डी गुणिले उलटा त्रिकोण अधिक फूल आहे का, या पद्धतीचं 6 पाकळ्याचं फूल. आता इथं 6 पाकळ्याचं फूल हे म्हणावं लागेल. हे चित्र वेगळं, हे चित्र वेगळे, समजून घ्या. पहा, डी म्हणजे किती रे, डी डी आकार पाच घेतला डी ला गुणिले उलटा त्रिकोण म्हणजे काय, आकृतीच वेगळी आहे. या आकृती तर त्याच्याशी काय संबंध जुळत नाही. जो 30 दिलेला आहे, उलटा त्रिकोण त्याच्यामुळे उलटा त्रिकोणच नाहीये, सरळ त्रिकोण आहे. अधिक ही चिन्ह नाही आहे, इतर प्रश्न ही आकृती वेगळी आहे आणि याचा प्रश्न वेगळा आहे. इतर प्रश्न छापलेला नाही. मी इथं थोडंसं बदलत येते आपल्याला. हे प्रश्न वेगळ्या प्रश्नाचे, आकृती वेगळ्या प्रश्नाचे आहे. याचं उत्तर 30 आहे. या ठिकाणी आपल्याला ते बघावं लागेल कोणत्याचं आहे ते. प्रश्न क्रमांक 45. पुढे पहा, तर याचं उत्तर 30 येणार आहे. पुढे पहा, इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आणि डावीकडून 11वे अक्षर. डावा हात कोणता रे, म्हणजे आपला उजवा हात की उजवी बाजू, डावा हात की डावी. डावीकडून 11वा 5-5चा गट असतो. ABCDE 5 झाली, FGHIJ 10 झाली, 11वा काय की, डावीकडून 11वा के येणार आहे. ABCD लिहून केलं चालेल. ओके, काय प्रश्न आहे पहा पुढं. प पासून फ पर्यंत पोहोचताना स्नेहलचे तोंड किती वेळा उत्तरेकडे. पहा, प पासून इथे प आहे, या प पासून फ पर्यंत जायचं. इथं प आहे, जाण्याची दिशा या पद्धतीने तुम्ही जाणार आहात आणि विचारलंय यापर्यंत जाणार नाही तर दिशा दाखवलेली आहे. इथं कुठेही दाखवलेलं असते उत्तर, याचा अर्थ ही दिशा आहे उत्तर. ही उत्तर असेल तर ही असणार आहे दक्षिण. इतर मधल्या दिशा उपदिशा वगैरे ओळखायचं असेल तर आदन प वा, प म्हणजे पश्चिम, वा उई उ म्हणजे पूर्व. आता प्रश्न काय म्हणलेला आहे, प पासून प पर्यंत जाताना स्नेहलचे ती तोंड किती वेळा उत्तरेकडे. इथं जाताना कुणीकडे तोंड आहे, पश्चिम. इथे उत्तर आहे म्हणजे इथे एकदा झालं, इथे पूर्वेला, इथे उत्तर आहे म्हणजे इथं दोनदा झालं, इथे पश्चिम. तो उत्तरेकडे किती वेळा झालं, 2 वेळा तोंड झालेलं आहे. उत्तरेकडे तोंड 2 वेळा पर्यंत. पुढं पहा, सावित्रीबाई फुले जयंती
3 जानेवारी 2010 रोजी रविवारी होते, तर त्या महिन्यात प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी? 3 जानेवारी 2010, प्रश्न क्रमांक 48 आहे. 3 जानेवारी 2010 रोजी सावित्रीबाई फुले जयंती रविवारी आहे. आता ही सावित्रीबाई यायची काही गरज नाही, आपल्याला तारीख पाहिजे. 3 जानेवारीला रविवार आहे, तर आपल्याला प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जानेवारीला कोणता वार येतो एवढंच विचार. कॅलेंडर तयार करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 3 जानेवारीला रविवार, इथं 3 तारीख लिहा. पुढला रविवार किती तारखेला येईल? 10 तारखेला. 3 आणि 7 10. त्या पुढला रविवार 10 आणि 7 17. त्या पुढला रविवार 17 आणि 7 24. म्हणजे 3 जानेवारीला रविवार, तर 17 जानेवारी 10 जानेवारीला दुसरा रविवार, 17 जानेवारीला तिसरा, 24 जानेवारीला चौथा, 25 जानेवारीला सोमवार, 26 जानेवारीला मंगळवार. 26 जानेवारी कधी येणार आहे? मंगळवारी. उत्तर काय आलं? 26 जानेवारी मंगळवार. आता हुशार मुलांनी कसं सोडवायचं ते कसं? एखादा पण नाही कळत तर 3 तारखेला रविवार, 2 तारखेला शनिवार, 1 तारखेला शुक्रवार, असे एक पुढला शुक्रवार 8, त्या पुढला शुक्रवार 15, त्या पुढला शुक्रवार 22, त्या पुढला शुक्रवार 29, 29 आला 28, 27, 26, 26 असं आहे. आता हुशार मुलं असायचं असं एकदम हुशार मुलं आहे, तुला हे सगळं येतं. त्यांनी काय करायचं? 3 जानेवारीचा वार दिला. जानेवारीचे पहिलेचे दिवस किती असतात? 31 असतात. 26 जानेवारी पर्यंत 26 जानेवारी 1 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 26. त्यानंतर 3 तारखेचे वार दिले म्हणजे 3 दिवस वाढाले. 1, 2, 3 तारखेचे 3 वाढाले. राहिले किती दिवस? 21. या 4 सॉरी 21. इथे किती होती? 26 मधनं 3 गेले 23. याच्या आठवडे मी 23ला 7ने भागा, 7 त्रिक 21. 3 आठवडे तयार झाले. किती शिल्लक राहिले? 2 दिवस बाकी. 2 दिवस बाकी आणि 2 दिवस पुढे गेले. रविवारच्या पुढे 2 दिवस जायचे. सोमवार, मंगळ. उत्तर काय आलं? मंगळ. तरी या पद्धतीने हुशार मुलांसाठी पण ते आहे. उत्तर येणारे मंगळ. पुढील पाय 49. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशेष संबंध आहे, तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्ह जागी येणारं पद. तनया मुलगी. काय होतं तनया मुलगी? याला मराठीचा पण अभ्यास लागतो. तनया याचा समानार्थी शब्द मुलगी. मुलगी, सुता, सुता, सूत म्हणजे मुलगा, सुता म्हणजे मुलगी. पुत्री, कन्या, तनया. तसं जननी, जननी म्हणजे आई. आईला समानार्थी शब्द कोणते? आई, माता, माय. यातलं कोणतंही माता. रजनी म्हणजे रात्र, निशा म्हणजे रात्र. सरिता नदी. म्हणजे या ठिकाणी समानार्थी शब्द काय पाहिजे? पुढे पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी. काय केले? 73ला 37. 73ला 37 म्हणजे काय केले? अंकाच्या आदला बदल केली. 57ला याच्या अंकाच्या आदला बदल केली तर काय होईल? 75. पहिला शेवटला टाकला, शेवटचा पहिल्यांदा. पहिला शेवटला टाका, शेवटचा पहिल्यांदा. 75 आहे का पर्यायामध्ये? आहे. एवढं सोपं असतं ना तिसरीला. आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसत पहा. पर्यायगत पद्धत वापरायची. सगळे एकत्र बघत बसायचं नाही. इथं खाली पाणी आहे, इथं खाली पाणी चिटकून काढायचं, नंतर ती वेगळं वेगळं नाही. ओके. वरचा चौकट पाण्यात खाली असायचं. आता इथं पहा, आता हे पाणी गुणिले चिन्ह इथं असंच येणार आहे. गुणिले सॉरी
याच्यामध्ये काय फरक झाला. आता हा बाण पाहिलं, हा गोल असणारा बाण, हा बाण खाली आला, वरून खाली आला. पाण्यामध्ये तो काय होईल, पाण्यामध्ये तो खालून असा वर. याच्यावर पर्याय कट करा, या बाणावर पर्याय कट करा. कोणते पर्याय कट होतात? दुसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय. पहिल्या तर तिसऱ्या बाण आहे. जेव्हा असे दोन पर्याय सारखे येतात तेव्हा त्यातला फरक केवढे शोधायचे, सगळं बघत बसायचं. काय फरक आहे याच्यामध्ये? बाण, हा बाण डावीकडे, इथं बाण उजवीकडे, मग बाण एवढा बरोबर. मग आता हा बाण कोणीकडे, या ठिकाणी हा बाण इकडे, तो कोणीकडे होईल, याचं आधी मग खाल्लं वर, हा बाण खाल्लं वर. कोणत्या पर्यायामध्ये पावर? पहिल्या पर्यायामध्ये का तिसऱ्या पर्यायामध्ये? उत्तर पर्याय. सर्व काढत बसावं लागत नाही, लक्षात ठेवा. सर्व काढत बसावं लागत नाही. आता यू बघा, यू हा यू असा आहे, पाण्यामध्ये हा यू उलटा. ओके. अजून काय? इथे त्रिकोण आहे, इथे त्रिकोण आहे, तो त्रिकोण इथेच होणार आहे, उलटा हा या ठिकाणी. नंतर या ठिकाणी चौकोन आहे, हा चौकोन इथे होणार. याच्यामध्ये एक गोष्ट सगळं बघत बसायचं नाही, एक गोष्ट बघायची, त्याच्यावर पण आहे. चला पुढे. दीदीकडे दीदी दाबाकडे कसं त्याकडे पाणी, पाण्याची बाटली सरांनी पाणी मागितलं. आकृतीचे पाण्याचे प्रतिबिंब सर, याचं पाण्याचे प्रतिबिंब कुठे येईल? खाली. सगळं मी तुम्हाला समजू शकतो. स वर्ण सुरू केला, खाली रेष गेली. आता स काय, वर्ण सुरू केला तुम्ही, खालनं सुरू करायचा. ही रेष अशी होईल, ही रेष या पद्धतीने, ही वर्ण खाली रेष येईल, ही खालनं वर रेष. र हा वर्ण खाली आला, हा याची वरती रेष याची खाली रेष. स एकच खाली ना, रचा रच्या खाली ना. बरोबर कोणता पर्याय? कोणता पर्याय? पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 2. चिन्हांची मालिका पूर्ण करा. चिन्हांची मालिका पहा. या ठिकाणी काय झालंय, पहिल्याच्या स्वस्तिक आहे, स्वस्तिक स्टार गोलामध्ये असं ही पहिली आहे. दुसरी आकृती काय झालं, इथं स्टार घेतला, नंतर स्वस्तिक, नंतर गोलामध्ये. काय बदल झाला ते बघायचं. तिसरी गाडी जागा येतं आणि चौथं खाली आहे स्वस्तिक स्टार गोलामध्ये. काय झाला बदल इथं पहा. या ठिकाणी तुम्ही बघितला, हा शेवटला आहे तसाच राहतो. बदल कुठं होतोय, याच्यात नाही इथे बदल. म्हणजे हे स्टार इथे गेला आणि हा स्वस्तिक इथे गेला. मग याच्यातच बदल करा. याच्यात जर बदल केला तर काय होईल, हा स्वस्तिक इथे जाईल, हा स्टार इथे येईल. हे गोल आहे तिथंच. याच्यात बदल केला, हा स्टार इथे आला, काय केलेलं तर चौथ्या ठिकाणी गाडलेली जागा पाहिजे होती की स्वस्तिक स्वस्तिक गोलात खुली, स्वस्तिक गोलात खुली. पहा एक मिनिट आपण बॅक
त्या पहिल्यामध्ये चेंजेस झाले, पहिल्यातले याच्यामध्ये चेंजेस झाले. आता इथं काय होतं, याच्यामध्ये बदल. याच्यामध्ये इथं स्टार आहे तो राईट, हा गोल इथे आणि हा स्वस्तिक इथे स्टार गोल. ओके. नंतर शेवटच्या आणि पहिल्यामध्ये बदललो, या दोघांमध्ये बदललो. बदल कशामध्ये झालेला आहे, थोडीशी प्रश्नामध्ये गल्लत आहे. काय झालं, स्वस्तिक पहिल्यांदा होतं, दुसऱ्यांदा होतं, तिसऱ्यांदा इथं झाले. स्वस्तिक स्टार गोल, स्टार घेतला पहिल्यांदा, स्टार स्वस्तिक गोल, गोल घेतला पहिल्यांदा, गोल घेतला पहिल्यांदा, स्टार गोल स्वस्तिक स्टार गोल स्टार स्वस्तिक. दुसरं पहिल्यांदा चेंजेस त्याच्यामध्ये. हा प्रश्नामध्ये थोडासा गोंधळ आहे, प्रश्न चुकीचा आहे. स्वस्तिक या ठिकाणी कसं जुळत नाही, इथं जुळत नाही. इथे स्टार 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 आहे, इथं कसं होत नाही. या दोघांमध्ये फक्त चेंजेस झाला, या दोघांमध्ये चेंजेस केला तर हा इथे, पहिल्या तिसऱ्यामध्ये चेंजेस केला तर हा इथे आहे कसा आहे. चौथी आकृती काय द्यायला पाहिजे, स्वस्तिक पहिल्या याच्यामध्ये चेंजेस केला, त्या ठिकाणी येणार पाहिजे का, त्या ठिकाणी स्वस्तिक प्रश्न चुकीचा असू द्या, पण एखादा प्रश्न आपल्याला विचार करायला येणार असतो. पुढील प्रश्न घ्या, 54वा प्रश्न. या अंकमालिकेत एकूण किती वेळा वर्गसंख्या आहे? 915, 423, 728, 423, 728, 964, 916, 964, 916, 131, 460. पहा, या सगळ्या एक अंकीचे, कुठं दोन अंकी असं 16 वगैरे असं नाही. एक अंकी वर्गसंख्या कोणत्या आहे? 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16. हा दोन अंकी झाला, त्यामुळे दोन अंकी नाही आहे. 1, 4, 9 तिथं वर्गसंख्यांना अंडरलाईन करा. 9 वर्गसंख्या, 1 वर्गसंख्या, 4 वर्गसंख्या आहे. नंतर 2, 3, 4, 5, 8 नाही, 9 आहे वर्गसंख्या, 4 आहे, 9 आहे, 1 आहे, 1 आहे, 1 आहे, 4 आहे, 9 आहे. किती वर्गसंख्या आहे? वजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. 11 वेळा पर्याय क्रमांक 4. खाली प्रश्न, आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आरशातील प्रतिमा पहा. हे देखील तुम्हाला एक एक सगळं आकृती एकदम पाहिजे नाही. याचा आरसा या बाजूला असतो, चार. ही इकडे 3 काढली की लगेच ही इकडं 3. नंतर ही इकडे
आडवी रेष काढली ही इकडे, नंतर ही उभी रेष काढली इकडं, नंतर नऊ इकडून असा नऊ काढायचा. तो काय केला आपण इथं लक्षात घ्या, या इकडे गेलो, इकडे हा वर्ण खाली घेतला इकडं, हा वर्ण खाली घ्यायचा इकडे, याचं हित असतात आणि याचा अर्षात नाही. या नऊ वर्ण पाहून नऊ वर्ण पर्याय करा. हा नऊ आहे तो उलटा असा आहे अशा पद्धतीने, त्याच्यावर कोणते पर्याय करू, केवळ नऊ वर्ण आपल्याला उत्तराकडे पोहोचता येईल. पर्याय क्रमांक 1. सगळं कर आलंच पाहिजे. खालीलपैकी तुमच्या गावात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाची साथ आली. संसर्गजन्य रोग तुम्हाला माहिती आहे, स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाची तुमच्याकडे साथ आली तर तुम्ही काय करा की तुमच्या गावामध्ये संसर्गजन्य रोग आहे हा स्वाईन फ्लू, या संसर्गजन्य रोगाची जर तुमच्या गावात साथ आली, आपल्याकडे होता बघा स्वाईन फ्लू, हा संसर्गजन्य, तो कशात हवेतनं पसरतो. मग तुम्ही काय करा, पहिल्यांदा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात म्हणजे ज्याला संसर्गजन्य तो स्वाईन फ्लू झाला तो बघायला आला की त्याच्या श्वासातला हवेत पसरेल तुम्हाला पण जायचा का नाही. तोंडावर स्वच्छ धुतलेला रुमाल बांधून घराबाहेर पडेल. जर बाहेर पडायचं असेल तर तोंडावर स्वच्छ रुमाल म्हणजे त्याला दुसरं काय म्हणतो आपण, मास्क. मास्क घालून पाहिजे. तोंडावर रुमाल न धरता गावात फिरेल. तर हा स्वाईन फ्लू झालेला तो काय घरात बसणारा प्राणी असेल असं नाही. सगळीच आजारी माणसं घरात राहतात असं नाही. काहींना काम असतं त्यांना बाहेर पडावंच लागतं आजारी असते तर. तोंडावर रुमाल न धरता गावात फिरला तर तुम्हाला पण होईल. गर्दीच्या ठिकाणी फिरायला जायचं का अजिबात जायचं नाही. जर तुम्हाला स्वाईन फ्लू झाला असेल तर तोंडावर स्वच्छ रुमाल जर बाहेर जायचं असेल तर तोंडावर रुमाल बांधा किंवा मास्क लावून फिरा. तर उत्तर पर्याय क्रमांक. एका सांकेतिक भाषेत जर स्टार म्हणजे अधिक, एका सांकेतिक भाषेत स्टार म्हणजे अधिक, प्रश्न काय बोलले, एकाच सांकेतिक भाषा. हे वाचायचं हे नाही, कारण ही तरी छापलेली व्यवस्थित. हे फुल म्हणजे अधिक, याचं फुल म्हणजे अधिक. वर्तुळात टिंब म्हणजे गुणिले आणि वर्तुळात अधिकचं चिन्ह म्हणजे वाचा. वजा तर गणित काय दिले पहा, 9 वर्तुळात टिंब 5 वर्तुळाचं अधिक चिन्ह 5 9 बरोबर किती. आता याला कोणते चिन्ह वापरायचे, मी याला काय म्हणतात हे 9 अगोदर येईल. 9 5 5 9 हे म्हणजे काय, वर्तुळात टिंब म्हणजे वर्तुळात अधिकचं चिन्ह म्हणजे काय वाचा आणि याचं चिन्ह म्हणजे काय अधिक. काय झाली पदावली 9 गुणिले 5 वजा 5 अधिक 9. इथं काय केलं पाहिजे अगोदर, गुणिले वजा अधिक गुणिले चिन्ह जर असेल तर अगोदर काय केलं पाहिजे, पुन्हा आपण अगोदर हे केलं पाहिजे. 9 गुणिले 5 45 वजा 5 अधिक 9. आता क्रिया कोणत्या, वजा अधिक. अगोदर काय करा, वजा 45 नंतर 5 गेले 40 अधिक 9 40 अधिक 9 49. उत्तर 49. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, आकृत्याचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसते.
आकृतीचे पाणी पाणी कुठं असतं खाली, याच्यावर पर्यायी पद्धत वापरायची, विषारी जास्त दाखवायची नाही. पाण्याचं प्रतिबिंब हा उभा बाण मागे गोल आहे, हा उभा बाण तो पाण्यामध्ये कसा होईल, हा खाली गोल होईल, हा बाण असा याच्यावर पर्याय कट करा. वरती गोल आहे तो खाली गोल पाहिजे, म्हणजे खाली हा गोल गो हे काढलं खाली गोल असणार त्याच्यावर कोणता पर्याय होईल, पहिला कट होईल, दुसरा कट होईल, चौथा कट होईल, उत्तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे संपूर्ण प्रश्न करून तर करायचं, सगळं करायचं नाही. हे तर खरं डोकं चालायचं, आता ह्याच्यामध्ये कुठंच बदल होणार नाही. इथं मागे इथं आहे रंगवली, त्याचं काय होणार, इकडे असं होणार. त्यानंतर इथं गोल आणि चौकोन आहे, इथे गोल आहे इथे चौकोन, काय म्हणायचं, हा गोल इकडे राहणार, हा चौकोन इकडे राहणार. नंतर इथे गोल इकडे त्रिकोण बाण, गोल बाण तो काय होईल इकडे. हे सगळं एवढं अडचणीत सोडवत बसण्यापेक्षा एकच बाण आहे का गोष्टी, या बाणाच्या पर्याय कट करा. मग दुसरं जे पर्याय जर सारखे असतील तर मग दुसऱ्या एखाद्या गोष्टी, 2 पर्याय कट होतात, 2 पर्याय राहतात, त्याच्यावर पर्याय कट पद्धत वापरायची. तर खालील प्रश्न आपले पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातील प्रतिबिंब ही तरी खूप अडचण आणायची नाही आपल्याला. पाणी म्हणजे कुठं असतं, खाली, पाण्याचं प्रतिबिंब करायचं, एकच रेष पाहिजे, सगळं बाहेर बसायचं नाही. पहा इथे इथे पाहिजे एक रेष अशी आहे इकडं, ती काय होईल इथं इकडे, याच्यावरती आपण या रेषेवर कोणते पर्याय करतो, या रेषेवर ही आपण काढली ही रेषा, फक्त हा फक्त ही रेष काढली, या रेषेवर ही कुठं आली पाहिजे वरती, याच्यावर कोणते पर्याय कट होते, याच्यावर या पद्धतीची रेष पाहिजे, ती फक्त पर्याय 2 मध्येच आहे. जे केवळ तेवढ्या याच्यावर म्हटलं तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येते. पहा ही रेष आहे ती इथे 2 मध्ये, इथं इथं जे मी एवढेच काढली. अजून बाकीचं काढायचं म्हटलं तर काय अडचणीचं असं का नाही प्रश्न. पहा ही तिरकी रेष कशी होईल, पहा ही तिरकी रेष, ही तिरकी रेष इकडून काढता येणार आहे, ही तिरकी इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, इकडे तिरकी आली, इकडे तिरकी येणार आहे. नंतर काय झाली इकडून अशी ही रेषा अशी. म्हणजे तुम्हाला एका एका सगळ्या गोष्टी पाहण्याची गरज नसते. आपण सगळा भात चापसून बघत नाही, भात शिजणार एका एका गोष्टी तशी पालक करायची, पर्याय पद्धत वापरायची. पुढील प्रश्न पहा, 8 3 24, 8 3 24, 10 5 प्रश्नचिन्ह, 12 7 44. काय संबंध जोडता येईल बघा बरं. हा याला अंक बघितला आपल्या डोक्यात विचार चालला पाहिजे. 8 आणि 3 याचा गुणाकार 8 3 24, 22 44. मग इथं 10 5 उत्तर काय येणार आहे 50. पर्याय काय आहे का, आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पहा, घरी तुम्ही एकटेच आहात, तुम्ही घरीच एकटेच असताना तुमच्या घरी पाहुणे आले, तुम्ही काय करा, तुम्ही घरी एकटंच आहे, मम्मी कामाला गेली, पप्पा कामाला गेले, घरात कोणच नाही, तुमचं मोठं भैया गावा शाळेत गेले का दिदी शाळेत गेली, तुम्ही एकटंच आहे. काय करत बसा, पाहुणे आले त्यांच्या पैकी रडत बसा, पाहुणे आले त्यांना खावासाठी मिळालं, तुम्ही आलाय मला खायला पैसे घाला,
घरात कोणी नाही असं सांगून खेळायचं. आमच्या घरात कोण नाही, मम्मी गेली बाहेर, पप्पा गेली कामाला, ते आल्यानंतर जा. त्यांचे स्वागत करून त्यांच्या आदर तितकं करा. या बसा, पाणी वगैरे द्या आणि मग सांगायला की अहो मम्मी ती बाहेर गेली, पप्पा कामाला गेले, तुमच्याकडे फोन असला तर त्यांना फोन करा. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा त्यांचं काय केलं, कोणीही पाहुणे घरी आले पहिलं त्यांचं स्वागत, या बसा, त्यांना पाणी देणं वगैरे या गोष्टी केल्या पाहिजे. पुढे फार सोबतच्या याच्यामध्ये प्रश्नचिन्ह झाली. प्रश्नचिन्ह 5 5 5 5 25 8 5 40. मागच्या प्रश्नासारखंच आहे. काय 8 गुणिले 5 40, 5 गुणिले 5 25. किती गुणिले 5 5 1 गुणिले 5 5. इथं काय येणार आहे 1 आहे का पर्यायामध्ये? 1 आहे, पर्याय 1 आहे. ओके, एवढं सोपे देखील प्रश्न असतात जे आपल्याला सहजासहजी सोडवता येतात. पुढील प्रश्न पहा. वेळ आकृतीचे निरीक्षण करा, दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्याय अ, ब, क या तीनही आकृती सामायिक असणारा अंक कोणता? अ मध्ये पण आहे, ब मध्ये पण आहे आणि क मध्ये पण आहे असा. आता काय करायचं पहा, प्रश्न सोडवतात तीन याच्यामध्ये असणार. समजून घेण्यासाठी अ मध्ये असणारे सांगा बरं कोणकोणते अंक? अ मध्ये 7 आहे, 5 आहे, 4 आहे, 2 आहे आणि 9 आहे. अ मध्ये 7 5 4 2 9. ब मध्ये कोणते? 3 2 4 1 6. 3 2 4 1 6. क मध्ये आहे क 5 2 1 9 8. 5 2 1 9 8. 5 2 1 9 8. आता आपल्याला विचारले अ मध्ये पण आहे, ब मध्ये पण आहे आणि क मध्ये पण आहे. तिन्ही मध्ये असणारा अंक कोणता? बरोबर, असा कोणता अंक की तिन्ही मध्ये पण आहे? असा अंक कोणता आहे? अ मध्ये पण आहे, ब मध्ये पण आहे, क मध्ये पण आहे. असा अंक कोणता आहे? तो अंक आहे 2. अंक कोणता आहे? एकच अंक आहे की जो तिन्ही मध्ये. 7 घेतला तर फक्त अ मध्ये, ब मध्ये नाही, क मध्ये. 5 घेतला तर फक्त अ मध्ये, ब मध्ये नाही, ब मध्ये नाही, क मध्ये. अ मध्ये आणि क मध्ये 5 आहे. 4 घेतला तर अ आणि ब मध्ये, क मध्ये नाही. 9 घेतला तर तो अ मध्ये आणि क मध्ये, ब मध्ये नाही. 3 घेतला तर तो फक्त आणि फक्त ब मध्ये आहे. 4 घेतला तर ब मध्ये, र मध्ये, क मध्ये नाही. 1 घेतला तर तो ब मध्ये आणि क मध्ये, अ मध्ये. 6 घेतला तर तो फक्त आणि फक्त ब मध्ये. असा क्रमांक तिन्ही मध्ये असणार. 2 घेतला अ मध्ये आहे, ब मध्ये आहे, क मध्ये. तो इथं बघायचा तिन्ही आकृत्यामध्ये असणार अंक. तर हा 2 आहे, हा तिन्ही आकृत्यामध्ये आहे. पुढील प्रश्न काय 2 काय प्रश्न आहे? अंक कोणता? अंक कोणता आहे? तो 2 येतो, 1 नाही. 1 3 येतो नाही, इथं चुकलेलं आहे पहा. फक्त काय येणार आहे? 2. तिन्ही असणारा सामायिक अंक कोणता आहे? अंक किती म्हणलं तर मी एका असं. फक्त अ आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज ही फक्त क आकृतीत असणाऱ्या अंकांच्या बेरजेपेक्षा किती कमी. फक्त अ आकृती. आता हे आपण अ मध्ये असणार. फक्त अ मध्ये कोणते येतो यातले? आता बघा, हे अ मध्ये असणारे अंक आहे आणि फक्त अ मध्ये दुसरा कशात नकोय? फक्त अ मध्ये असणारा अंक कोणता आहे? फक्त अ मध्ये असणारा 7 आहे.
फक्त अ मध्ये 7, फक्त ब मध्ये ब म्हणजे त्रिकोण, फक्त त्रिकोणामध्ये कोणता अंक आहे? 3. हा फक्त ब मध्ये 3 आहे 6, हा 3 आहे हा 6, फक्त ब. फक्त क मध्ये कोणता आहे? फक्त क मध्ये 8, फक्त क. हे सगळं आपल्याला समजलं. ओके, मी काय म्हणले? फक्त अ आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज, फक्त अ मध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज किती आहे? 7. फक्त ब आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज, फक्त ब मध्ये असणाऱ्या अंकाची बेरीज किती? 3 आणि 7, 2 अंकांची बेरीज 9. या फक्त ब आकृतीत असणाऱ्या अंकाच्या बेरजेपेक्षा यापेक्षा ही बेरीज कितीने कमी? 9 पेक्षा 7 कितीने कमी? 2 ने कमी आहे. आणि उत्तर पर्याय क्रमांक 1. तुमच्या वर्गात शिक्षक येण्यास उशीर झाला तर तुम्ही काय करा? तासवारी आहे, पहिला तास संपून तुमचे टीचर गेले, दुसरे टीचर यायला वेळ लागला तर काय करा? वर्गाच्या बाहेर पाहत जाऊन वर्गाच्या बाहेर जाऊन पाहत आले कसं आले कसं आले कसं आले कसं. वर्गात दंगा बसतो, कोणच नाही, मी एकमेकाच्या उरावर बसतो, वर्गात एकमेकाच्या खोड्या काढत खेळत बसतो, अभ्यासाची उजळणी करू. जर टीचर वर्गात नसते तर काय केलं पाहिजे? अभ्यासाची उजळणी करू. रवीना स्पृहापेक्षा कमी हुशार आहे, प्रणाली ही समृद्धीपेक्षा हुशार आहे, स्पृहा ही समृद्धीपेक्षा कमी हुशार आहे, तर सर्वाधिक हुशार आहे याची रचना करायची. जो जास्त हुशार आहे तो उंच दाखवायचा, जो कमी हुशार तो कुठका दाखवायचा. रवीना ही स्पृहापेक्षा कमी हुशार, रवीना ही स्पृहा पेक्षा कमी हुशार, रवीना जेवढी त्यापेक्षा कमी हुशार दाखवा. रवीना स्पृहापेक्षा कमी हुशार, जी कमी आहे ती जास्त. पहिल्या रवीना स्पृहापेक्षा कमी हुशार याची रचना येते. प्रणाली ही समृद्धीपेक्षा हुशार आहे. आता प्रणाली समृद्धी इथं नाव चाललं, ही जरा रचना मागे ठेवूया. पुढले स्पृहा ही समृद्धीपेक्षा कमी हुशार, स्पृहा समृद्धीपेक्षा कमी हुशार आहे. स्पृहा समृद्धीपेक्षा कमी हुशार म्हणजे स्पृहापेक्षा समृद्धी जास्त हुशार. मग ही प्रणाली ही समृद्धीपेक्षा हुशार, प्रणाली ही समृद्धीपेक्षा हुशार आहे. या पद्धतीने त्याची रचना. मग सगळ्यात जास्त हुशार कोण झालं? प्रणाली. प्रणालीपेक्षा कमी हुशार समृद्धी. हे चेक करायचं, व्यवस्थित रचना करायची, अडचण येणार नाही. पण विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बस म्हटले, बसला रेल्वे म्हटले, रेल्वेला विमान म्हटले, तर पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणते साधन लागतात? तर पहिल्यांदा याचं उत्तर काढायचं, नंतर मग प्रश्न करायचा. पाण्यातून प्रवास करण्याचे साधन. पाण्यातून प्रवास करण्याचे साधन कोणते रे? आता याच्यात आलेलं तुम्ही म्हणाल की बोट आली का याच्यात? नाही, याच्यात जी नाव आली त्यातच घ्यायचं. तुम्हाला पाणबुडीत नाही, पाण्यात जाऊ आहे पाणबुडीत नाही, याच्यात कोणतं आलेलं? पाण्यातून प्रवास करण्याचे साधन जहाज. जहाजाने पाण्यातून प्रवास, बरोबर? त्याचं उत्तर जहाज. मग जहाजाला काय म्हटलेलं आहे? मग ते बघा, विमानाला जहाज म्हटलं, आपल्याला काय जहाज म्हटलं जातो ना. मग जहाजाला काय म्हटलं? विमानाला जहाज म्हटले, जहाजाला काय म्हटलेले? बस. तर जहाजाला काय म्हटले? जहाजला बस. पाण्यातून प्रवास करण्याचे साधन काय आहे? बस. एका सांकेतिक भाषेत 4 बरोबर 12 68 प्रश्न. 4 बरोबर 12, 6 बरोबर 18, 9 बरोबर 27, तर त्या सांकेतिक भाषेत 5 गुणिले 2 वजा 7 अधिक 4 बरोबर. आता 12, 4 ला 12 म्हणजे काय झालं?
4 त्रिक 12 याची काय केली 3 पट. 6 त्रिक 18 म्हणजे काय केली 3 पट. 9 त्रिक 27 म्हणजे 3 पट 3 पट 3 पट. मी सोडवा अगोदर काही तर 5 ला दिले उत्तर 2 ला दिले नाही दिले. इथं करायचं का 5 बघू आपण सोडू अगोदर मग बघू. इथं गुणाकार अगोदर केला 5 दुने 10 वजा 7 आणि 4 10 + 7 गेले 3 राहिले 3 आणि 4 7 आणि 7 त्रिक 21. आहे का तसं उत्तर नाही. आपल्याला असं बघून चालणार नाही. आता इथं कशाला काय म्हणले ते बघू आपण. हे सोडू आपण. 5 ला काय म्हणते मग 4 ला 12 ने 3 पट होते 6 ला 3 पट 18 होते 9 ला 3 पट 27 झालं. मग 5 ची 3 पट 15 गुणिले 2 ची 3 पट 6 वजा 7 ची 3 पट 21 अधिक 4 ची 3 पट 12. हे सोडूया. आता याच्यामध्ये अगोदर काय केलं पाहिजे गुणाकार 15 90 पुढे आहे तसं वजा 21 अधिक 12 90 मध्ये 21 वजा 12 90 मधनं 20 गेले 70 70 मध्ये गेला 69 अधिक 12 ही बेरीज करायची 9 2 1100 1 6 7 8 उत्तर काय 21 आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2. खाली प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद काय केले बघा इथं. पहिल्या आकृतीत 6 बाजू असणारा काय आहे षटकोन. पुढे काय झाला त्याचा एक बाजू कमी झाली तयार झाला पंचकोन. त्याच्या पुढे काय झाला पंचकोनची एक बाजू कमी झाली चौकोन. याची एक बाजू कमी झाली काय होणार आहे त्रिकोण. उत्तर काय होणार आहे त्रिकोण. पाहा कोणत्या पर्यायामध्ये आहे त्रिकोण पर्याय क्रमांक 2. आता चौथा पर्याय छापलेला. ओके पर्याय क्रमांक 2. तुम्ही प्रश्न घ्या. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद 43 37 गाडीची जागा आहे 25 19. मूळ संख्या आहेत का 25 मूळ संख्या नाही. यातला फरक बघितला तर यातला फरक किती आहे 19 आणि 6. मग इथं 6चा फरक टाकला तर जुळते का पहा 37 आणि 6 43. मग इथं देखील तसंच करा 25 आणि 6 31 31 आणि 6 37. तर उत्तर काय येणार आहे 31. 6च्या टप्प्याने आलेल्या संख्या. पुढचा प्रश्न पहा 71 139 805 346 आणि या गटात बसणारी संख्या. मी तर काय होईल त्याची बेरीज करा बरं. 9 1 10 3 13. याच्यामधल्या अंकांची बेरीज केली 13. इथल्या अंकांची बेरीज 8 आणि 5 13. इथल्या अंकाची बेरीज 6 4 10 3. इथल्या अंकाची बेरीज 13. जशी इथं 13 आहे तरी कुठला पर्याय 13 आहे ते बघा बरं. पहिला पर्याय 535. इथल्या अंकांची बेरीज केली तर किती येते 13. दुसरा पर्याय 721. अंकांची बेरीज किती येते 2 9 1 10. तिसरं 516. अंकाची बेरीज किती येते 6 7 5 12. चौथं 243. अंकाची बेरीज किती येते 4 3 7 2 9. मी काय पाहिजे पी याला केलेलं असलेलं पर्याय क्रमांक 1. संख्येतील अंकांची बेरीज 13. पुढील आकृत्यामध्ये कोणत्या 2 आकृत्या समान आहे. अ ब क ड ई 5 पर्याय दिले त्यातल्या कोणत्या 2 समान आहेत. इथं समान सारखेपणा कुठला आहे पर्याय पद्धत वापरायची. सारखे कुठले आहे या ठिकाणी 2 रेषा अशा 2 रेषा कुठं जे हात पर्याय कट झाला. अशा पद्धतीच्या 2 रेषा कुठं आहेत इथं आहे. या 2 तिरक्या रेषा या 2 तिरक्या रेषा हा टिंब हा टिंब
उभी रेषा युगी रेषा म्हणजे अ ब क ड ई म्हणजे अ आणि ई याची जोडी जमली अ ई पर्याय क्रमांक ई. परवा शाळेला आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असल्यास काल कोणता वार होता? परवा परवा साप्ताहिक सुट्टी कधी असते? साप्ताहिक सुट्टी शाळेला परवा आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असल्यास परवा रविवार आज कोणता असेल? परवा रविवार होता म्हणजे काल कोणता वार असणार? काल सोमवार आणि आज मंगळवार. परवा सुट्टी रविवार परवा सुट्टी म्हणजे काल परवा रविवार काल सोमवार आज मंगळवार. मग आपल्याला काय मिळाले? काल कोणता वार? सोमवार. आता अशा पद्धतीने रचना नाही. मग इथं उलटा रचना पाहिजे. इथं कशी रचना पाहिजे पा? असल्यास पा आता पुढं जायचंय. हे आपण केलं हे जुळलं नाही आपल्याला. ओके आता परवा रविवार परवा रविवार म्हणजे परवा दिवशी रविवारी सुट्टी. परवा दिवशी उद्या काय असणार? परवा दिवशी रविवार असेल तर उद्या शनिवार असणार. आज शुक्रवार असणार. काल आज शुक्रवार असेल तर काल कोणता वार? काल गुरुवार. दोन्ही बाजूने परवा आपण असे म्हणू शकतो. परवा रविवारी परवा रविवार होता असं दोन्ही पद्धतीचं. अगोदर आपण असं चेक केलं उत्तर नाही. परवा रविवारी परवा दिवशी रविवारी मग उद्या कोणता असेल? उद्या शनिवार. आज शुक्रवार. काल कोणता वार होता? गुरुवार. म्हणजे काल गुरुवार आहे का? पर्यायामध्ये आहे. ओके बरोबर. माझ्या काकाची बहीण माझी काका काका म्हणजे काय? मी तुम्हाला काका म्हणजे काय असणार आहे? तुम्हाला पहिल्यांदा मला वडील असणार आहेत, आई असणार. पुल्लिंगाला आपण चौकोन वापरतो, स्त्रीलिंगाला. काका म्हणजे कोण? वडिलांचा भाऊ. त्या वडिलांना काय आहे? भाऊ आहे. तो तुमचा कोण लागेल? या दोघांच्या मधलं नातं नवरा बायकोच आहे. आई वडील. या वडिलांना भाऊ, या वडिलांचा भाऊ हा तुमचा कोण लागणार आहे? काका. वडिलांच्या म्हणजे माझ्या काकाची बहीण, या काकाची बहीण म्हणजे ती तुमच्या वडिलांची पण कोण असणार? बहीण असणार. म्हणजे तुमचे वडील, हा भाऊ आणि ही बहीण, ही तिघ जणी बहीण भाऊ. मग ही काकाची बहीण म्हणजे तुमच्या वडिलांची कोण झाली? बहीण झाली. मग वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. उत्तर काय? आत्या. 75 पहा. खालील वाक्यात किती दीर्घ उकार? दीर्घ उकार याचा अर्थ काय असतो? दीर्घ उकार रस्व आणि दीर्घ प्रसंगी. रस्व म्हणजे पहिला उकार, उकारांत म्हणजे पहिला उकार. रस्व म्हणजे पहिला उकार आणि दीर्घ उकारांत म्हणजे दुसरा उकार. दुसऱ्या उकाराचे शब्द सांगा मला यातले किती आहे? दुसरा उकार काय? वाक्य रंगी बेरंगी फुले. रंगी बेरंगी फुले त्यावर उडणारी फुलपाखरे. त्यावर उडणारी फुलपाखरे
दृश्य पाहून हे दृश्य पाहून मुले हरपून गेली. हरपून गेली. यातलं काय म्हणजे दीर्घ उकार म्हणजे दुसरा उकार. दुसरा उकार कुठे रंगी बेरंगीमध्ये आहे का? नाही. आता फुले हा शब्द असतो पण इथे छापताना कसा रस उचलला. तुम्ही नियमानुसार म्हटल्यानंतर फुले हा शब्द असा छापला जातो. आपल्याला आठवण छापला जातो, इथं चुकीचा छापला नाही. इथं जे दिलंय ते मांडलेलं आहे. त्यामुळे हे आपलं मानायचं, घोडा आपलं दामटायचं नाही. फुले इथं रस उकारामध्ये पहिला उकार, त्यावर मध्ये दुसरा उकार आहे का नाही, उडणारी मध्ये दुसरा उकार आहे का नाही, फुलपाखरेमध्ये दुसरा उकार आहे का नाही, हे मध्ये दुसरा उकार नाही, दृश्य मध्ये दुसरा उकार आहे का नाही, पाहून हला दुसरा उकार, नंतर मुले पहिला उकार आहे, हरपून हला दुसरा. म्हणजे पाहून मध्ये आणि हरपून या दोन ठिकाणी दुसरा उकार असणारे आहे. पूर्ण आणि हरपून मध्ये येतं. हे पाहून मधला हला दुसरा उकार, खला दुसरा उकार. दुसरा उकार असणारे किती शब्द आलेले आहे, किती अक्षर आलेली आहे, तर 2 अक्षरे आलेली. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्याच्याला पुढील भागामध्ये पुढील पेपर. धन्यवाद.